जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अंतर्गत वादातून रुई येथे तरुणाचा खून। कोल्हापूर हातकणंगले तालुक्यातील रुई येथील सचिन बाबासाहेब कांबळे वय वर्ष 38 याचा शुक्रवार 16/8/2024 रोजी रात्री 9:30च्या सुमारास रुई येथील साठेनगर येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी प्रथम हातकणंगले येथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढील उपचार इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना शनिवार दिनांक 17/8/2024 रोजी पहाटे 4:15च्या सुमारास मृत्यू झाला। या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे। अधिक माहिती अशी की यातील मयत सचिन आणि साठेनगर मधील तरुण गेल्या वर्षापासून अंतर्गत वाद असल्याचे समजते। तो वाद मिटवण्यासाठी गेले हल्लेखोरांनी सचिन याला बोलवले होते। यावेळी सचिन काही तरुणांना सोबत घेऊन गेल्याचे समजते। सचिन याच्यावर अगोदरच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी सचिन याला लाथाबुक्याने जबर मारहाण करून जखमी सचिन याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूची बातमी रुई गावात समजताच त्याच्या नातेवाईकासह समाजातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सीपीआर आवारात गर्दी करून जोपर्यंत हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला। याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच लक्ष्मी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांनी आपल्या पोलीस स्टाफसह सीपीआर आवारात दाखल होऊन मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेत जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।